नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? झाली का दिवाळीची तयारी सगळ्यांची? माझी पण चालू आहे. पहा किती गडबड आहे, वेळच भेटत नाही. आज आता म्हटलं मावशींसोबत थोड्याशा गप्पा मारावा. गप्पा मारत मारत थोड्या कपड्यांच्या घड्या करून घेतल्या. आज आहे माझा उपवास. तर माझा उपवास म्हटल्यावर घरात पण सगळ्यांना उपवासच धरला आहे. सगळ्यांनाच खिचडी खायची होती, मग मी खिचडी बनवून घेतली. म्हटलं आता फराळ करावा. अजून गावात पण जायचं आहे, राहिलेली शॉपिंग करायची. तर दिवाळीला एकच दिवस राहिला आहे, उद्या आहे लक्ष्मीपूजन. म्हटलं आता गावात जाऊन बाकी सगळं राहिलेलं सामान घेऊन यावं, परत वेळ नाही भेटणार. आता इथे घेतलं फराळ करून, या फराळीचं करायला. खूप दिवाळी म्हटलं का कामाची गडबड असते. फराळ करून घेतलं, मग म्हटलं थोडं फ्रेश होऊन गावात जाऊन यावं लवकरच. खूप गर्दी आहे मार्केटमध्ये पण. थोडंसं आवरून घेतलं, मग आता मार्केटमध्ये निघाले मी. कारण उद्याची फुलं, ताजे फुलं, देवाचे राहिलेले काही सामान, ते सगळं घेऊन यायचं होतं मला. तसंच म्हटलं पार्लरला पण जाऊन या. मग आम्ही निघालो आता मार्केटमध्ये. साहेब थांबले होते गाडी घेऊन. हे पहा आमची फॅमिली. सणासुदीच्या दिवसातच वेळ भेटतो फॅमिलीला एकत्र राहायला, कारण इतर वेळेस त्यांना तिकडे राहावं लागतं कामानिमित्त. मी आले तर इथं पार्लरमध्ये खूप गर्दी होती, पण तरी पण ताईंनी घेतला माझा नंबर लवकर. जास्त तर काही करायचं नव्हतं, मी वॅक्स वगैरे केले. नंतर आम्ही गेलो फटाके घ्यायला. खूप छान छान फटाके होते. कृष्णाने तो खूप सारे फटाके घेतले. एवढे फटाके घेतले की गाडीची डिक्कीच भरून टाकली. माझं काही सामान ठेवायला पण जागा नाही ठेवली मला. मग आलो आम्ही पाणीपुरी खायला. साहेबांना तर काही पाणीपुरी खायची नव्हती, आम्ही दोघांनी खाल्ली पाणीपुरी. मग घेतले आम्ही फुलं. खूप छान फुलं होते. ह्यावेळेस फुलंही थोडे स्वस्तच होते. मग घरी येऊन आम्ही डेकोरेशन करायची तयारी चालू केली. खूप सारं डेकोरेशन करायचं होतं, बाहेर आतमध्ये. मग सगळं डेकोरेशन करून घेतलं. आता पूर्ण डेकोरेशन तर तुम्ही उद्याच्या दिवाळीच्या व्हिडिओमध्ये पाहतालच. इथं झालं होतं बऱ्यापैकी डेकोरेशन. अंधारही पडला होता, दिवाबत्ती वगैरे करायची होती. मग मी घरातलं सगळं आवरून घेतलं. तोपर्यंत राहिलेलं डेकोरेशन कृष्णाने त्यांनी पण केलं काही. असं काही डेकोरेशन केलं आहे. हा असा होता माझा आजचा दिवस.